गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंद कृष्णं वंदे जगद्गुरु. कृपा कटाक्षाची मोहसमुद्राचे आटणे घडी जय त्या श्रीकृष्णे नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाच्या वाचिता टीका ग्रंथार्थिया अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वराची. सद्गुरुनाथ महाराज की जय. प्रज्ञाचक्षु ज्ञानेश्वर कन्या संत श्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण मधुरा द्वैताचार्य समन्वय महर्षी ज्ञानेश्वर कन्या गुलाबराव महाराज यांच्या चरित्रावर करणार आहे. मी सद्गुरू परमपूज्य काकांना नमस्कार करतो. आपण सर्व जगदीश सुश्रोते जगदीश मूर्ती आपणा सर्वांना वंदन कर माझ्या विवेचनाला सुरुवात करतो. भगवंताचा विग्रह मिथ्या नसून सच्चिदानंदघन शुद्ध ब्रह्मस्वरूप आहे व तो ज्ञानानंतर नाश पावत नाही. त्यासाठी नवीन सुचवून आद्य शंकराचार्यांच्या अद्वैतात अनध्यस्त विवर्त या भक्ती संकल्पनेचे नवे प्राप्त करून देऊन शंकर अद्वैत तत्वज्ञानाला पराभक्तीचा नवा आयाम देणारे मधुरा द्वैताचार्य ज्ञानेश्वर कन्या संत श्री गुलाबराव महाराज यांचा जन्म विदर्भातील अमरावती येथून 13 मैल अंतरावर असणाऱ्या लोणी टाकडी या गावी झाला. अर्थातच आजोडी झाला. सौ आलोकाबाई या मायेच्या उदरी शके 1803 आषाढ शुद्ध 10 म्हणजेच 6 जुलै 1881 रोजी महाराज गुलाबराव महाराजांचा जन्म झाला. गुलाबराव महाराजांच्या वडिलांचे नाव श्री गोंदूजी मोहोळ हे माधांचे पाटील. मोहोळांचे घराणे तसे मूळ मोहोळवंशीय क्षत्रिय, परंतु अनेक पिढ्यात संस्कार नसल्यामुळे लोप पावल्यामुळे महाराज स्वतःला कुणबी समजत आणि शूद्र म्हणत. याचं कारण हा संस्कार लोप गेला होता. महाराज 4-5 महिन्याचे असतील किंवा असताना ते माधान येथे आजोळवून परत आले, अर्थात लोणीवरून परत आले. महाराजांचे डोळे पाणीदार होते, सावळा वर्ण होता, सरळ नासिका होती, लोभसवने पाटावे असे पृष्ठ, गोंडस बाळशेदार शरीरयष्टी होती. असे महाराज सर्वांना हवेहवेसे वाटायचे. महाराजांकडे सर्वच आकर्षित व्हायचे. ईश्वर योजना काही वेगळीच असते. संतांच्या जीवनात काय घडणार हे आपल्याला माहीत नसतं, परंतु ईश्वराला ते सर्व माहीत असतं. आणि नेमकं झालं तेच. महाराजांचे डोळे आले. त्या काळी
डोळे येण्याची साथ असायची. 4-5 दिवसानंतर डोळे येणे, ते डोळे दुरुस्ती व्हायचे. परंतु योगायोग असा झाला की कुणी बाईंनी भलतेच औषध डोळ्यात टाकले आणि महाराजांची दृष्टी गेली, चर्मचक्षू गेले, बाह्य दृष्टी गेली, परंतु चिन्मय दृष्टी प्राप्त झाली महाराजांना. प्रज्ञाचक्षू कायमचे उघडले गेले, अंतर्दृष्टी उघडली. आणि समर्थ म्हणतात, अंतर्निष्ठ तेवढे तरले, अंतर्भ्रष्ट तेवढे बुडाले. म्हणून अंतर्दृष्टीमुळं महाराजांना सर्वच दिस. लहान महाराजांना चतुर्भुज मूर्तीचं दर्शन झालेलं होतं. एक वेळचा प्रसंग सांगतात, ज्यावेळेस ज्ञानेश्वर आळंदीला गेले, त्यावेळेस सभा मंडपात बसले होते. माऊलींच्या समाधीचे स्नान चालू होते. अशा वेळेस कुणातरी भक्ताची अंगठी त्या समाधीला रुतत होती आणि ते महाराजांना सभा मंडपात राहून दिसले. याचा अर्थ महाराजांची दूरदृष्टी, प्रज्ञाचक्षू होते हे आपल्या लक्षात येते. महाराजची वृत्ती आनंद वृत्ती होती. मान हलवणे, चुटक्या, स्वतःभोवती फिरणे, ओरडणे, स्वतःत रंगून जाऊन इतरांना रंगवणे, हा महाराजांच्या लीला त्या ठिकाणी चालू होत्या. महाराज 4 वर्षाचे झाले त्यावेळेस बहीण सुद्धा झाली, परंतु ती वाचली नाही. या बाळांपणातच आई गेली आणि महाराज मातृसुखाला पारखे झाले. अर्थातच पुढील संगोपन, कारण महाराज आंधळे होते, कोण करणार सांभाळ त्यांचा, म्हणून त्यांना आजोळी पुन्हा लोणी टाकडी येथे पाठवण्यात आले. आणि त्या आजीने मायेने तिला बाई बाई म्हणत तिने महाराजांचे सर्व हट्ट पुरवले. महाराज लौकिक परिचय, कारण चिन्मय दृष्टी प्राप्त झालेली होती, प्रज्ञाचक्षु ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेली होती. त्यामुळे महाराजांचा वेगवेगळे अनुभव लोकांना येऊ लागले. कधीकधी बांगड्यांच्या आवाजावरून ते स्त्रियांचे नाव ओळखायचे, जोडव्यांचे नादावरून भविष्य सांगायचे, सौभाग्य जाणायचे. लहानपणीच महाराजांना चतुर्भुज मूर्तींचे दर्शन होत असे. जेवण करताना ते त्या छोट्याशा मूर्तीला जणू आपण घास चारत आहोत अशा प्रकारचा भाव त्यांच्यामध्ये येत होता. तशी ते कृती करत होते. महाराजांना याचा अर्थ चतुर्भुज कृष्ण मूर्तीचे दर्शन त्यात अर्जुनाला झाले, विराट दर्शन, तसेच दर्शन महाराजांना सुद्धा झालेले होते. यावरून आपल्या लक्षात येईल की महाराजांची उच्च कोटीची आराधना किती असेल. वयाचे 8वे वर्षी महाराज पुन्हा मादाने येथे परत आले आणि त्यावेळेस सावत्र आई आणि आईचा त्रास त्यांना सोसावाच लागलाच. म्हणून तुकाराम महाराज जे म्हणतात, पाहता जेव्हा पुढे दुःख पर्वता एवढे, संतांच्या चरित्रात तर दुःख जास्त, पण तरीही संत आपल्या परमार्थाला कधीही सोडत नाहीत. महाराजांना शाळा प्राप्त झालीच नाही, कारण आंधळे होते. मग त्या ठिकाणच्या पंतुजींनी त्यांना तोंडी पाढे, हिशोब एवढाच शिक्षणाचा संस्कार दिला. ते लक्ष्मण बोट जोशीकडे जायचे आणि त्या ठिकाणी शास्त्र, पुराण, स्तोत्र, पठण, शिवलीलामृत, व्यंकटेश स्तोत्र त्यांच्याकडून म्हणून आपण ते ऐकायचे. एक वेळ ऐकलं की त्यांना पाठ व्हायचं. महाराज एक पाठी होते. महाराज
कधी कधी खेळायला सीतारामजी भुयार यांच्याकडे जात असत. सीतारामजी भुयारांची नात अर्थात आखदवाडा येथील सारजाबाई आणि गणाजी भुयार यांची कन्या आजोळी येत होती. आणि आजोळी आल्यानंतर त्यावेळेस महाराजांचे वय 7-8 वर्षांचीच होते. आणि त्या ठिकाणी त्यांची नात येत असे. त्यावेळेस महाराजांना आजीने गमतीने म्हटले की एका बुक्कीत जर नारळ फोडला तर तुला ही मुलगी देईल. आणि योगायोग त्याच मुलीशी महाराजांचे लग्न झाले. ते लग्न 7 मार्च 1893 अर्थात महाराज त्यावेळेस 12 वर्षाचे. आणि मायबाई ज्या होत्या त्यांना मनकिरणाबाईंना मायबाई म्हणत असत, 9 वर्षाच्या. असं सांगतात की गुजरात प्रांतामध्ये गुंजवाडा संस्थानात 1785 ते 1890च्या दरम्यान श्री बेचरानंद महाराज होऊन गेले. मोठे तपस्वी होते. आणि त्यांचा शिष्य जोमा हे दोघंही त्या ठिकाणी राहत होते. श्री बेचानंद महाराज 1880 मध्ये समाधिस्थ झाले. आणि म्हणतात की गुलाब महाराज 1881 मध्ये माधान येथे प्रगट झाले. अर्थात त्यांचे शिष्य जोमा अमरावती येथील आखतगाळा गावात सारजाबाई आणि गणाजी भुयार यांच्या पोटी पूर्णी नावाची मुलगी झाली. त्यावेळेस नवसाचे मुलं होत होते. पूर्णामायला नवस करायची पूर्णी ठेवलेलं होतं. हीच पूर्णी पुढे मनकिरणाबाई झाली. आणि मनकर्णिकाबाईचीच मायबाई झाली. ही मायबाई आदर्श पत्नी होती. कारण महाराजांचा संसार जर विचार केला तर फार तुटका फुटकाच होता. अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. परंतु त्यांनी त्यांची साथ कधीही सोडली नाही. त्या परिस्थितीशी झगडून त्यांनी त्यांच्या पतीला अर्थात महाराजांना त्यांनी साथ दिली. त्या आदर्श शिष्यासुद्धा होत्या. कारण शारदा मातेप्रमाणे महाराजांकडून त्यांनी शिक्षण घेतलं. असं म्हणतात की रामकृष्ण परमहंसांनी शारदा माईला शिक्षणाचे धडे दिले, शिकवलं. तसंच शिक्षण योगशास्त्रासहित शिक्षण, पातंजली युगाचं शिक्षण आपली आदर्श शिष्या पत्नी मायबाईंना महाराजांनी दिलं. आदर्श मातेचा हा एक नमुना होता. आपल्या साधनेत व्यत्यय येऊ नये म्हणून पुत्रमोहाची परीक्षासुद्धा माईकडून महाराजांनी करून घेतली. आणि त्या परीक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या. त्यांना विष देण्याचा प्रसंग मुलाला आला, परंतु त्या डगमगल्या नाहीत. याचा अर्थ त्या जशा आदर्श पत्नी होत्या, आदर्श माता होत्या, आदर्श शिष्य होत्या. एका प्रसंगी महाराज पंढरपूरला गेले असताना त्यांनी मायबाईंना सांगितलं की 2 दिवसात ज्ञानेश्वरीचं पारायण झालंच पाहिजे. आणि नेमकं 25/5/1906, 26/5/1906 या 2 दिवसात मायबाईंनी ज्ञानेश्वरीच्या 9000 वेळाचं एका बैठकीत पारायण केलं. यावरून पत्नीचा सुद्धा अधिकार किती होता हे आपल्या लक्षात येईल. महाराजांना ग्रंथावलोकनाची फार आवड होती, परंतु अंधत्वामुळे हे सारं शक्य नव्हतं. म्हणून ते लक्ष्मण भटाकडे, पांडुरंग पंतांकडे, केशवराव पांडे यांच्याकडे त्यांच्याकडे जायचे, वाचन करून घ्यायचे. त्यांनी एक वेळ वाचलं का महाराजांना ते पाठ व्हायचं. महाराज एकपाठी होते. हेच लक्ष्मण बुवा भट जोशी पुढे महाराजांचे शिष्य झाले. या वाचनाच्या बदलीत त्यांच्याकडून वाचन घेण्यासाठी महाराज त्यांना धन देत असत, ज्वारी देत असत. कधी कधी त्यांच्या लग्नाची शालमुंदीसुद्धा त्यांना देऊन टाकलेली होती. असे महाराज विरक्त होते. त्यांना फक्त ग्रंथ वाचून घेणे हा फार महत्त्वाचा होता.
त्यांच्या अभ्यासात कोणते विषय नव्हते. वेद, वेदांत, संगीत, वैद्यक, थिओसॉफी, पाश्चिमात्य तत्त्वज्ञान, आधुनिक विज्ञान, इलेक्ट्रॉन थिअरी असे विविध विषय महाराजांनी ऐकले की पाठ व्हायचे. महाराजांचं जे प्रज्ञा चक्षु उघडले, ऋतंभरा प्रज्ञा प्रकट झाल्यामुळे महाराजांना हे सारं सहज शक्य व्हायचं. योग साधनेतही महाराज अत्युच्च कोटीचे होते. कारण कधी कधी महाराज 12 वाजता बसायचं, 4 वाजेपर्यंत महाराजांची समाधी चालायची. एक वेळ असाच प्रसंग आला, लोक झोपलेले होते की ते पाहण्यासाठी महाराज आयडिया करीत असत की आपल्या दुपट्ट्याचा आवाज करीत आणि कोणी जर उठलं नाही तर याचा अर्थ त्या ठिकाणी कोणी सर्व झोपलेले आहेत आणि मग महाराज साधनेला बसत, समाधीत बसत. एक वेळ असा प्रसंग आला की कुणीतरी उठलं आणि पाहिलं तर लोकांची तारांबळ उडाली, जमा झाले लोक. पण महाराजांची समाधी अचानक 4 वाजता उघडली आणि प्रसंग टळला. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संतांचं आपल्याला लक्षात येत नाही. आपण प्रापंचिक दृष्टिकोनातून पाहतो, संत उच्च कोटीवर पोचले असतात हे आपल्या लक्षातच येत नाही. महाराजांच्या वयाच्या 16व्या वर्षी 1897चा कालावधी शारदाबाई बंधूजी महाराजांचे आई वडील महामारीत दगावले. त्यामुळं अर्थातच स्वास्थ्य बिघडलं, प्रापंचिक परिस्थिती बिघडली, काकांच्याकडे कारभार आला. पण महाराजांनी आपलं आध्यात्मिक क्षेत्राबद्दलचं परमार्थ सोडला नाही. देऊळवाडा परिसरात उत्सव घेणे, गोपालकाला घेणे, कार्यक्रम करणे ह्या साऱ्या गोष्टी चालू होत्या. त्याच दरम्यान महाराजांनी मंत्रदीक्षा सुरू केली. प्रथम मंत्रदीक्षा रामचंद्र भाऊ मोहोळ, विश्राम भाऊ आणि रंगूबाई या अर्ध्या लोकांना मंत्र दिला. महाराज इथून पुन्हा प्रसिद्ध झाले. महाराजा दिनक्रम काही आगळा वेगळाच होता. गार पाण्याने सकाळीच आंघोळ करायची, त्यानंतर गीता, सप्तपदी, तुलसी महात्म्य सुरेल आवाजात पठण करायचे. त्यांचा सुरेल आवाज ऐकून लोक गोळा व्हायचे. नंतर मानसपूजा. मानसपूजा इतक्या पराकोटीची होती की महाराजांचे मानसपूजा चालू असताना बुक्क्याचा सुगंध दरवळत असे. महाराज जेवणानंतर तीर्थ घेत असत. कधी कधी प्रहरभर साष्टांग नमस्कार घालीत बसत असत. त्यांना देहभान, विसरले देहभान, देहबुद्धी आणि महाराज देहभान विसरत असत. असे प्रसंग वारंवार घडत असत. महाराज हात हलवत असत. हात हलवताना स्वतःला तर लागतच, दुसऱ्याला सुद्धा लागत असत. असे महाराज आपल्याच मध्ये गुंग राहायचे. भक्तीची परिसीमा काय म्हणता येईल तर महाराज कडुलिंबाच्या झाडाला वस्त्र गुंडायचे. अर्थात वस्त्र त्यावेळेस नसायचेच वेगळं, कारण महाराजांचा पेहराव धोतर, बंडी आणि टोपी. स्वतःचेच धोतर कडुलिंबाच्या झाडाला पांघरायचे आणि त्यांनाच देव समजून रात्रभर पायचे पेत बसायचे. कधी कधी धोतराचा पाळणा करून झोके घेत असत. म्हणजे कधी कधी तासन तास समाधीत राहत असत. हाताच्या चुटक्या, स्वतःभोवती गरगर फिरणे हे सारे प्रकार चालू होते. कधी कधी ते कुत्र्याचा आवाज इतका हुबेहूब काढीत की गावातील कुत्री भुंकू लागत, गोळा होत. हा प्रकार चालू असे. महाराजांचं ग्रंथावर फार प्रेम होतं. ग्रंथ विकत आला की विकत घेणे, विशेषतः पाश्चात्य ग्रंथ विकत घेणे आणि त्याचा आर्य सिद्धांताशी तडजोड करून पाहणे, खंडन करून पाहणे हा महाराजांचा छंद होता. आणि हे मांडताना महाराजांना अतिशय आनंद होत होता. महाराजांची ग्रंथ संपदा महाराजांच्या सोबतच राहत होती. लोखंडाची पेटी आणि त्यात सर्व पुस्तकं.
तर महाराजांचे गावोगाव फिरणे, खेडोपाडी जाणे, बुवाचे असे वागणे, अर्थात पाटील बुवा म्हणजेच काकावड त्यांना सहन होत नसे, ते कधीकधी संतापत. शेवटी महाराजांनी घर सोडले आणि रामचंद्र बुवाकडे मुक्कामाला गेले. महाराजांना 1901 मध्ये प्रत्यक्ष माऊलीचा अनुग्रह भेटला. व्यवहारात शालेय शिक्षणाचा कोणताही संस्कार न झालेल्या महाराजांना सर्व विद्या ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. म्हणून महाराज म्हणतात, मला माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी मांडीवर घेतले, कृपा कटाक्ष निहाळले, माझी पात्रता पाहिली नाही. मला माऊलींनी माझी माऊलींना करुणा आली आणि आपल्या स्वनामाचा मंत्र दिला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज जशी ज्ञानेश्वर कन्या होते, म्हणजेच त्यांचे तात होते, तसेच ते त्यांचे सद्गुरूसुद्धा होते. सद्गुरूंनी आणि तात एकत्र नातं महाराजांचं ज्ञानेश्वर माऊलींशी होतं. संजीवन समाधीपूर्वी जे प्रेम नामदेव केले, तेच प्रेम समाधीनंतर नाथ महाराज आणि गुलाबराव महाराज या दोघांवर केल्याचे अशी नोंद आहे. नाथ महाराजांना कामानिमित्त आपणा सर्वांना माहीतच आहे की अजान वृक्षाच्या मुळ्या समाधीला बोचत होत्या आणि त्या काढण्यासाठी म्हणून नाथ महाराजांना दृष्टांत दिला. परंतु गुलाबराव महाराजांना तल्य प्रेमाने दृष्टांत दिला, कारण जवळ मांडीवर बसून मंत्र दिला. म्हणजे महाराज आपला अनुभव सांगतात, माझा सद्गुरू करुणा निधान, आळंदीपती कल्याण निधान, जेने आपुलिया नामाचा मंत्र देऊन कृतार्थ केले मजला. त्या साच कराव्या निजवचना, न देखून मम पात्रपणा, अंकी घेऊन सांगितल्या स्वनामाच्या. म्हणजे माझी पात्रता पाहिली नाही, माझं शिक्षण पाहिलं नाही, मी आंधळा होतो, तरीही महाराजांनी आपल्या स्वनामाच्या खुणा मला दिल्या. याचा अर्थ हा जो प्रत्यक्ष अनुभव महाराजांची जीवन कार्याची दिशा ठरवणारा ठरला. महाराज इथून आमूलाग्र बदलले. महाराजांची भटकंती चालूच होती. महाराज मग राजाराम देशमुखाकडे शिरसगावला गेले. शिरसगाव येथे महाराजांचा विद्या वासंग वाढत गेला. अनेक विषयावर चर्चा होत. भागवत चर्चा, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन, निरूपण, कीर्तन हे कार्यक्रम सतत चालायचे. परमार्थ प्राप्तीची परमोच्च क्षणी महाराजांची सांसारिक स्थिती, प्रापंचिक स्थिती अत्यंत हालाकीची झाली. काकांच्या कृपेने मिळणारे थोडेसे धान्य, मागून आणलेले तेलमीठ, अंगावर धड वस्त्र नाही, तरीही मनकर्डाबाईंनी कोणताही शब्द न काढता हा संसार केला. महाराजांचा संसार अत्यंत फाटका होता. महाराज खेड्यातून शहराकडे आले. हरिभाऊ केवले, मुडे मास्तर, खापर्डे, भांडारकर इत्यादी विद्वान मंडळीशी महाराजांचा संपर्क आला. सिद्धांताचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी महाराज लेखन करू लागले, चर्चा करू लागले. हा सपाटा चालू झाला. डार्विन, पेन्सरचा उत्क्रांतिवाद, अज्ञेयवादाचे खंडन सुरू झाले. आणि अशाही परिस्थितीत एक वेळ सत्यशोधक समाजाची करंजगावामध्ये शाखेतर्फे सभा घेण्यात आली. महाराजांना त्या सभेला आमंत्रण देण्यात आले, परंतु महाराजांनी स्पष्ट सांगितले, जर ब्राह्मणाबद्दल किंवा ब्राह्मणेतर वाद त्या ठिकाणी शब्दरचना झाली तर मी त्या ठिकाणी निघून जाईल. योग असा झाला की त्या सभेमध्ये वक्त्यांनी ब्राह्मणावर तोंडसुख घेण्याचा प्रयत्न केला आणि महाराजांनी तिथून
निघून गेले. कारण संत कोणाही जीवाचा अनगळो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे या ब्रीद संतांना माहीत होतं. आणि म्हणून सर्वस्व पूजनाची जी वर्म आहे ती महाराजांना लक्षात होतं. म्हणून या ब्राह्मणेतर वाद यामध्ये ते कधीही पडले नाही. ते म्हणायचे सर्व सारखे आहेत, सर्वांना जे जे भेटेभूत ते मानी जे भगवंत, हा सिद्धांत त्यांचा होता. आणि म्हणून हा जो मतवाद आहे, हा परकीय मतवाद, हा आपला आंतरिक देशातील मतवाद जाणून घेण्यासाठी महाराजांनी डार्विन, मिल्टन इत्यादी लेखकांची मते, भौतिक विज्ञानावरची पुस्तके वाचून घेतली. माणसाला वाचता येतच नव्हतं आणि ते बालांत होते. आणि हे वाचून घेऊन त्यातून आपले तर्क काढले आणि त्यातून आपल्या रचना तयार केल्या, त्याचा समन्वय साधला. आणि या समन्वयातून म्हणून महाराजांना समन्वय महर्षी पदवी देण्यात आली. हा समन्वय साधून सर्व ग्रंथांची रचना केलेली आहे. महाराजांचं आपण पाहतोच आहे, सांगितलंच आहे की लोखंडी पेटीतून डोक्यावर वाहून अनवाणी पायाने गावोगाव महाराज हिंडत. महाराजांची ऋतंभरा प्रज्ञा जागृत असल्यामुळे, चिन्मय दृष्टी प्राप्त झाल्यामुळे, आणि म्हणून महाराज तात्काळ रचना करणारे होते. अभंग म्हटला, ज्ञानेश्वर महाराजांची ओवी म्हटली की महाराजांची अभंग रचना तयार राहायची. त्यांच्या वाणीला इतका वेग होता की स्मृती पुराणे संत वचने प्रवचनेच्या वेळीच जणू जिभेवर प्रगट होण्याची वाटच पाहत असत. महाराजांना अनुयाबद्दल, शिष्याबद्दल फार तळमळ होती. ऐशी कळवळ्याची जाती करती लाभावी नव्हे ती. संत असेच असतात. मायबाई म्हणजेच पत्नी शिष्या, पुत्र प्रेमात अडकू नये. गुरुभक्ती तिची पाहण्यासाठी, तिची परीक्षा घेण्यासाठी मुलावर विषप्रयोग केला. अर्थात तो विषप्रयोग सक्सेस झाला नाही आणि अनंत जे त्यांचा मुलगा वाचला. परंतु यातून मायबाईचे गुरुभक्ती, मायबाईचं पत्नीप्रेम, मायबाईची परमार्थाबद्दलची कळकळ यातून लक्षात येते. महाराजांची भक्ताबद्दल प्रेमाचा जिव्हाळा होता, उद्धाराची कळकळ होती, पण तरी तितकेच महाराज कडकसुद्धा होते. महाराज 1907 मध्ये मायबाईंनी ध्येय ठेवला. महाराजांना पत्नी विरह झाला आणि या पत्नीविरात महाराजांच्या हातून भाव्य काव्य निर्मिती झाली. पत्नी प्रेम पराग, हृदयाला हात घालणारे, भावनांना हेलावून सोडणारे असे काव्य महाराजांच्या हातून पत्नीविरहामध्ये तयार झाले. संतांच्या घटनातून, प्रत्येक घटनातून एक विशेष घडतं हे आपल्या यातही लक्षात येईल की असं तत्वज्ञान तयार, असे काव्य निर्माण झालं की जे काव्य वाचून हृदयाला हेलावून सोडतं, भावनांना आव्हान देतं. अशा प्रकारचं काव्य महाराजांच्या जीवनात घडलेली प्रत्येक घटना ती आपल्याला जरी वाटत असली की ती योग्य नाही प्रपंचिक दृष्टिकोनातून, पण ते पारमार्थिक दृष्टिकोनातून, ईश्वरी योजनेच्या दृष्टिकोनातून ती योग्य होती हे आपल्या लक्षात येईल. विहार परिणाम झाला आणि महाराजांची प्रकृती थोडी खालवत गेली. महाराजांनी 1908 मध्ये शिवदीक्षा घेतली, अर्थात पिंडीचे पार्थिव पूजन सुरू केले. महाराजाचा त्यानंतरचा जो काळ आहे तो काळ भजन पूजन प्रवचन ग्रंथ रचनेतच जात असे. महाराजाच्या हातून लेखणीतून कितीतरी तत्वज्ञान साकार झाले. महाराजांच्या तत्वज्ञानाचा थोडासा ओझरता उल्लेख जर केला तर लक्षात येईल आपल्याला की किती मोठे तत्वज्ञान, किती मोठी ग्रंथरचना,
यातून उत्पन्न झालेली होती. महाराजांनी शंकर अद्वैत तत्वज्ञानाच्या आधारावर सगुण भक्तीची बैठक तयार केली. अनध्यस्त विवर्ताचा नवीन सिद्धांत प्रस्थापित केला. सोने दागिन्याचा सगुण निर्गुण दृष्टी तयार केली. कपिल व्यासाप्रमाणे सूत्र रचना केली. भक्तीपर अभंग रचना केली. भक्तीला शास्त्रीय आधार दिला. शंकराचार्याप्रमाणे खंडन मंडन करून भाष्य लिहिली. इतकेच नव्हे तर संगीत, वैद्यक, व्याकरण, साहित्य इत्यादी विषयावर शास्त्रीय मौलिक लिखाण केले. षडदर्शनाचा वरवरचा विरोध नाहीसा करून त्यात समन्वय साधला. आर्य, अनार्य, द्रविड हा जो प्राचीन वाद होता तो महाराजांनी खोडून काढला. आर्य 3000 पूर्वी इथेच होते, ते बाहेरून आलेले नाही हे त्यांनी शास्त्राप्रमाणे शास्त्राच्या आधारावर आपल्याला समजून सांगितले. पाश्चिमात्य तत्त्वज्ञान आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा तुलनात्मक अभ्यास करून त्या तर्क निकषावर आर्याचं श्रेष्ठत्व सिद्ध त्यांनी केलं. इतकेच नव्हे तर मानवी जीवनाशी संबंधित अनेक विषय महाराजांनी हाताळले. त्यांची हाताळण्याची कसोटी पाहून, त्यांच्या ग्रंथसाठा पाहून महाराजांना नचिकेळकर साहित्याचा ज्ञानकोश मानतात. महाराजांचे 139 ग्रंथ आणि 7000 पृष्ठांचे काव्य संस्कृत, प्राकृत, हिंदी भाषावर त्यांचे प्रभुत्व होते. महाराज स्वतःला ज्ञानेश्वर कन्या समजत होते. महाराज जरी पुरुष होते तरी त्यांचा भाव गोपी भाव होता आणि म्हणूनच महाराजांनी कृष्ण पत्नी म्हणून स्त्रीत्व स्वीकारलेलं होतं. पिता वडील म्हणून ज्ञानेश्वर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर कन्या म्हणूनच वात्सल्य प्रेमानंच संजीवन समाधीत मांडीवर बसून अनुग्रह मिळणारे असं पूर्णावतार म्हणता येईल गुलाबराव महाराज. त्यांना तोड नाही. म्हणून महाराजांनी आपले मंदिरं कुठेही बांधले नाही, तर माऊलींचे मंदिरं, विठ्ठलाचे मंदिरं बांधले आणि त्या मंदिराच्या खाली आपलं स्थान ठेवलं आणि सांगितलं की पित्याचा भार, माऊलींचा भार मी डोक्यावर वाहील सदोतीच. म्हणून मंदिराची जर आपण रचना पाहिली तर आपल्या लक्षात येईल, खाली महाराजांची समाधी आणि वर ज्ञानेश्वर महाराजांची स्थापना, त्या ठिकाणी मंदिरं तयार झालेली आहेत. महाराजांचा गोपिका भाव होता. श्रीकृष्णाबद्दलचा जो गोपिकेचा भाव होता, जो प्रेम भाव होता, तसाच भाव महाराजांचा होता. गोपिकांची भक्ती जशी होती श्रीकृष्णांबद्दलची, तशीच भक्ती महाराजांची होती. या भक्तीमध्ये सांगतात की मीराबाई, चैतन्य महाप्रभू, गोपी, राधा आणि गुलाबराव महाराज एकाच प्रेयसी भावानं, गोपी भावानं श्रीकृष्णांशी एकरूपता साधलेले होते. राधा कृष्णासाठी हा त्यागाचा पहिला नमुना म्हणता येईल, तर मीरा ही दुसरा नमुना म्हणता येईल. पराकोटीची आराधना, पराकोटीचा त्याग. राधा संसारी होती, मीरा राजपत्नी होती, पण तरीही मेरे तू गिरधर गोपाल दुसरा न कोई, ही एकरूपता, हा प्रेयसी भाव, हा परिपूर्ण स्वतःला त्यागाने सोडून एकरूप करण्याची त्यांची आराध्या पतीची असणारी भाव उत्कट होता. महाराज म्हणजेच गुलाबराव महाराज आणि महाप्रभू हे परिपूर्ण एकरूपता साधण्यासाठी पती पत्नीचे नाते जोडले, कारण तेच नातं श्रेष्ठतम आहे असं महाराज म्हणत. कारण एकमेकात जर प्रवेश करायचा असेल
तर पत्नी आणि पती हेच एक नातं आहेत. दुसरे नाते आपण जर समजा या दुसऱ्या नात्याबद्दल विचार केला तर ते नाते तेवढे नाहीत जेवढे पती पत्नीचे आहेत. म्हणून पातळीवरची जी ओढ आहे गोपींची, तीच ओढ महाराजांची होती. महाराजांचा पेहराव जसा चैतन्य महाप्रभूंचा पेहराव सुद्धा स्त्री पेहराव होता. महाराजांचा पेहराव सुद्धा स्त्री पेहराव होता. महाराज दागिने घालत असत, मंगळसूत्र सुद्धा महाराजांना होतं. सर्व महाराज पत्नी वेशातच राहत असत आणि स्वतःला श्रीकृष्ण पत्नी म्हणून घेत असत. कधीकधी आपण हा वात्सल्य भाव, हा प्रेम भाव लक्षात घेत नाही आणि आपल्यामध्ये प्रपंचिकामध्ये विकार निर्माण होतात. गोपींचा भाव हृदय भाव होता हे आपल्या लक्षातच येत नाही. कारण गोपींचं वय आणि कृष्णाचं वयात वय याच्यात अंतर होतं. गोंडस मुलाबद्दल जो वात्सल्य भाव होता, आईचा असतो, स्त्रीचा असतो, तो वात्सल्य भाव या गोपिकांचा होता हे आपल्या लक्षात येत नाही. गोपी वासनेने जरी आल्या तरी भगवंताचा स्पर्श होताच त्या निष्कलंक व्हायच्या. कारण निष्कलंकाशी सोबत असल्यानंतर मनुष्य कलंकित कसा राहील. आणि म्हणून त्यांचं हृदय, त्यांच्या हृदयातले पाप, मनातले विकार जळून जात होते. राजक्रीडा सुद्धा ही हृदय पातळीवरची होती हे आपल्या लक्षातच येत नाही. प्रेमाचं, भक्तीचं स्वरूप आपण जोपर्यंत समजून घेणार नाही तोपर्यंत आपले हे विकार लक्षात, आपल्याला हे विकार आणि हे विचार आपले असेच राहतील. कारण भगवंत त्यांच्या हृदयात ठाण मांडून बसलेला असतो. या हृदया माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत असे हे तत्वज्ञ संत स्वीकारेती हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून ज्याचे हृदयी भगवंत अचळ राहिला निवांत, तो जे बोलिले ते ब्रह्मनिरूपण जे समर्थ म्हणतात. याचा अर्थ असा की जोपर्यंत भगवंत हृदयात आहे, भगवंतानं हृदयातून प्राण सोडलं की शरीराने प्राण सोडणेच आहे. म्हणून तू भगवंत हृदयात असल्यामुळं त्या भगवंताची आराधना करणे किती सोपे जाते हे त्यांच्या, अर्थात त्यांना तो हृदयातला भगवंत दिसला होता. तत्वज्ञ संत स्वीकारिती या हृदया माझी गुप्त. आपल्याला ते दिसत नाही. म्हणून परमपूज्य काका म्हणतात, हे तत्वज्ञ संत स्वीकारेती आम्ही स्वीकारत नाही. एवढाच आमचा आणि संतांमधला फरक आहे. भक्त भगवंत जोपर्यंत पूजा उपासना यात आहे तोपर्यंत द्वैतभाव आहे. आणि अद्वैत त्याच वेळेस निर्माण होईल ज्यावेळेस भक्त आणि भगवंत एक रूप होईल. महाराजांची मधुरा द्वैत भक्ती होती हे बरेच वेळा लक्षात येत नाही. मधुर म्हणजे गोड, अद्वैत म्हणजे एक रूप. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्ण रूप झालेली भक्ती ही महाराजांची मधुर अद्वैत भक्ती. या भक्तीमध्ये दोन्हीकडची ओढ, कृष्ण आणि सुदाम्याची भेट भागवतकार छान रंगून सांगतात. ही भेट कशी असते तर दोघांकडून असते. म्हणजेच दोहोरी दोह बाजू पसरून श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, मला दोनच बाजू आहे तर मी दोन बाजू जास्त लावून 4 बाजूने भक्ताचं आलिंगन देण्यासाठी सुचलेला असतो. ही भगवंताची भक्ताप्रतीची उत्कटता फार महत्त्वाची आहे. इथेच या हृदयीचे त्या हृदयी घातले हे सिद्ध होते. आणि असे प्रेम जोपर्यंत आपल्या संतांच्या बाबतीत आपल्या लक्षात येणार नाही तोपर्यंत आपल्याला खऱ्या अर्थाने संत समजणार नाही. म्हणून कुलाबराव महाराजांची कविता, ज्ञानेश्वर महाराजांची विरहणी, यातली भक्ती ओढ याची पातळी जोपर्यंत आपण समजून घेणार नाही तोपर्यंत हे काव्य समजणं कठीण आहे. त्यासाठी ती दृष्टी येण्याची आवश्यकता असते. आपल्याला चर्मदृष्टी असल्यामुळं आपण
विकार पाहू शकतो, त्यातला खरी जी आहे ते तत्व त्यातलं पाहू शकत नाही, त्यातलं प्रेम पाहू शकत नाही, त्याची भक्ती पाहू शकत नाही. महाराजांनी जसं गोपींनी भगवंतासाठी यमुनेकाठी व्रत केलेले होते 1 महिन्याचे, ते साधारणतः कार्तिक अमावस्येला त्याची समाप्ती असते, म्हणजे डिसेंबर महिन्यात येते साधारणतः ते व्रत. हे व्रत 1 महिना करत असत. गोपी यमुनेकाठी करत असत. कात्यायनी व्रत भागवताच्या दशम स्कंदात या व्रताबद्दलचा छान उल्लेख आहे. पतिभाव ठेवून भक्तिपूर्ण कृष्ण पत्नी म्हणून हे व्रत करण्यात येत होतं. महाराजांनी सुद्धा हे व्रत प्रथम व्रत वाठोडा शुक्लेश्वर येथे केले. त्यानंतर या व्रताची प्रथा बाबाजी महाराज हयात असेपर्यंत चालू होती. हे व्रत अजूनही चंद्रपूर येथे डॉक्टर आनंदगड समाधीवाड चंद्रपूर येथे अजूनही चालू आहे, अजूनही सुरू आहे. महाराजांच्या तत्वज्ञानाचा जर अभ्यास केला, थोडंसं डोकवून पाहिलं, तर महाराजांचं तत्वज्ञान एक अतिउच्च कोटीचं आहे हे आपल्या लक्षात येते. अनदस्त विवर्त हा सिद्धांत म्हणजेच भगवंताचा सगुण साकार विग्रह मिथ्या नसून सच्चिदानंद घन आहे, शुद्ध ब्रह्मस्वरूप आहे, तो ज्ञानानंतरही नाश पावत नाही. हासा अनदस्त विवर्त सिद्धांत भक्तीच्या महाराजांनी मांडला. ही नवीन संकल्पना शांकर अद्वैत तत्वज्ञानात पराभक्तीचा आयाम देणारी ठरली. सगुण निर्गुण एक गोविंदू रे. दागिने दिसते, सोने दिसते, सोन्याच्या रूपात फक्त बदल दागिन्यामुळे झालेला आहे. विवर्तामध्ये साप दिसला तर धुरी दिसत नाही, अधिष्ठानाचा लोप होतो. परंतु या ठिकाणी सोन्याबरोबर दागिन्याबरोबर सोने सुद्धा दिसते. हा अधनस्थ विरुद्ध समर्थ जसं म्हणतात, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारासार विचारे संत संगे. जोपर्यंत संताचा संग आपल्याला घडत नाही तोपर्यंत नेमकं सगुण आणि निर्गुण काय आहे त्या आधारानं कसं जाता येतं हे आपल्याला समजणार नाही. आणि हे समजण्यासाठी सर्व संतांनी ज्ञानोत्तर भक्तीचा स्वीकार केला. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज यांना आत्मज्ञान झालेलं होतं. प्रत्यक्ष भगवंताची ज्यांची भेट होत होती त्यांनी आपली वारी सोडली नाही, भगवंताची पूजा सोडली नाही, भक्ती सोडली नाही. समर्थांनी रामपूजा सोडली नाही, महाराजांनी कृष्ण पूजा सोडली नाही. इतके महाराज त्यात तल्लीन आहे असे. म्हणून संत म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आणि त्याच वेळेस ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज जे आहेत म्हणजे अर्थात संत जे आहेत, तुकाराम महाराज आहेत, हे सर्व संत चालते बोलते ईश्वर या भूमीवर आहेत. संत ही अवतार आणि देवांचेही अवतार होतात, परंतु या अवतारात थोडासा फरक आहे. परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगे युगे. हे जे साधू रक्षण, धर्मरक्षण आणि दृष्टाचा नाश यासाठी भगवंत अवतार घेतात आणि संतही अवतार घेतात. परंतु संतांमध्ये आणि भगवंतामध्ये एकच फरक आहे. धर्मरक्षण, साधू रक्षण हे संतांनी सुद्धा केलेलं आहे, पण दुष्टांचा नाश त्यांना मान्य झाला नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. हे ज्ञानेश्वर महाराजांचं तत्वज्ञान, संतांचं तत्वज्ञान. त्या खळांची व्यंकटी सांडा, खळदृष्ट नष्ट होऊ नये, पण त्यांचं दृष्टत्व नष्ट व्हायचं हे संतांना अपेक्षित होतं. आणि हे संतांनी करून दाखवलं. त्यांच्या सर्व संतांच्या आपण जर मागोवा घेतला चरित्रांचा तर आपल्या लक्षात येईल,
सर्व संतांनी खळांची व्यंकटी आणण्यासाठी प्रयत्न केले, खळांना नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला नाही. त्यांना त्यासाठी कितीही त्रास झाला तरी तो त्यांनी सहन केला, परंतु त्यांच्यात भक्ती रुजवणं, प्रेम रुजवणं हे काम केलं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लोण्याहुनी महू आम्ही विष्णुदास, कठीण वज्रात भिदू तैसे. अर्थात हे कठीण बुद्धी, आक्रमक पवित्रा तुकाराम महाराजांचा होता, परंतु त्याचवेळी ज्ञानेश्वर महाराजांचा दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, हे माऊलींचं हृदयाचं मनोगत याचा समन्वय साधण्याचं काम कोण केलं असेल तर ते गुलाबराव महाराजांनी. कारण महाराजांना अंतर्गत प्रेरणा होती. कारण महाराज ज्ञानेश्वर माऊलींच्या कन्या होत्या, श्रीकृष्ण पत्नी होत्या, प्रज्ञा चक्षू होत्या, ऋतंभरा प्रज्ञा त्यांची प्रगट झालेली होती. त्या प्रगट झालेल्या प्रज्ञेतून त्यांनी वेदाचे 4 भाग, 18 पुराणे यांची पुनर्रचना केली, परंतु त्यातला एक सूत्रीपणा घालवू दिला नाही, तो कायम ठेवला. सर्व संप्रदायाचा आदर ठेवला आणि निरनिराळ्या व्यक्तीला निरनिराळा उपदेश केला, परंतु भक्तीचं एक सूत्र त्यात कायम ठेवलं. म्हणून संताबद्दल म्हणतात, अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तेची देऊ. आणि हे ओझ संत पाहून सद्गुरू संत म्हणा, सद्गुरू म्हणा, शिष्याचा भक्ताचा अधिकार पाहूनच त्याच्यावर ओझे लादण्याचा प्रयत्न करतात. म्हणून वैदिक परंपरा, भागवत संप्रदाय, वारकरी संप्रदाय या सर्वांचा समन्वय महाराजांनी साधला. म्हणून महाराजांचे वेद, भागवत, ज्ञानेश्वर हे अजरामर ग्रंथ ठरले आणि या ग्रंथामुळेच महाराज अजरामर झाले. महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून बाबाजी पंडित अर्थात नारायण पैकाजी पंडित हे चंद्रपूरचे राहणारे, परंतु महाराजांच्या सानिध्यात आले आणि त्यांचं जीवन आमूलाग्र बदलून गेलं. महाराजांची त्यांनी इतकी सेवा केली की महाराजांना त्यांना शेवटी देताना काहीच देता आलं नाही. आता महाराजांजवळच काही नव्हतं, प्रापंचिक नव्हतं काही, पण महाराजांचं जे घवाड होतं ते घवाड वेगळ्याच प्रकारचं होतं आणि ते प्रज्ञाचक्षूच्या माध्यमातून आलेलं घवाड महाराजांनी बाबाजी पंडितांनी दिलं आणि त्यांना सांगितलं, ज्या ग्रंथाचा तू अभ्यास करशील ते तुला कळत जाईल. आणि इतकं ज्ञान नंतर बाबाजी पंडित उत्तराधिकारी असेपर्यंत सर्व ग्रंथांची रचना ते सर्व त्यांनी केलं. बाबाजी पंडितांनी सुद्धा भावार्थ ज्ञानेश्वरी लिहिली. ती ज्ञानेश्वरीसुद्धा फार सुंदर आकलन करण्याजोगी आहे. आणि हेच बाबाजी पंडित महाराजांबद्दल लिहितात की ज्ञानेश्वर महाराजांनी जी ओवी लिहिली ती ओवी गुलाबराव महाराजांसाठीच लिहिलेली असावी असं त्यांना वाटतं. आणि ती ओवी म्हणजे, तैसी दशेची वाट न पाहता, वैसाची या गावा न येता, बाळपणी सर्वज्ञता वरी तया ते. महाराजांचं चरित्राचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की महाराजांना सर्वज्ञान होतं का. महाराजांचे डोळे आंधळे होते, बालांध होते, शाळेत गेले नव्हते, तरीही जन्मजात सिद्धता महाराज विद्वत्ता महाराजांना होती. ती कोणाकडून होती तर ती बाळपणी सर्वज्ञता वरी तया ते माऊलींनी दिलेली होती. कारण माऊलींनी मांडीवर घेऊन प्रदान केलेली होती. म्हणून महाराजाबद्दल लिहिली जाते, मोटकी देहकृती उमटे आणि निजज्ञानाची पहाट पुठे, सूर्या पुढा प्रगटे प्रकाशू जैसा. महाराजांच्या तत्वज्ञानाचा थोडासा सारांश जर पाहिला तर आपल्या लक्षात येईल की भगवंताचे अवतार पांचभौतिक नसून चिन्मय असतात. कारण आपण पंचमहाभूतापासून असतो हे महाराजांनी समजावून सांगितलं.
सगुण निर्गुण भगवंताची खरी रूपे असतात आणि ती खरी रूपे सगुण निर्गुण एक गोविंदू रे या माध्यमातून महाराजांनी समजून सांगितलं. केवळ व्यतिरेक ज्ञानी माणसांना समाधी व्यतिरिक्त काळी दुःख भोगावे लागतात. अर्थात प्रारब्धाचे भोग कोणालाही चुकत नाही. ती ईश्वरी योजनेनुसार आणि संचित प्रारब्धानुसार असतात. हे लक्षात घेतलं तर आपल्या लक्षात येईल. व्यवहार काळी देखील परमानंद प्राप्तीसाठी ज्ञानी पुरुष भक्तीचा आश्रय घेतात. कारण तुका म्हणे भक्तीचा आनंद परमानंद सागरी. कारण ज्ञानोत्तर भक्तीचा आनंद सर्व संतांनी घेतला. आपण पाहिलंच की त्यांनी भक्ती सोडली नाही. महाराज पांडुरंगांना आमंत्रण द्यायचे. पांडुरंग पाहुणे म्हणून माझ्या घरी येणार. ज्ञानेश्वर माऊली असा संकेतासाठी कावळ्याला विनंती करायचे आणि कावळ्याला विचारायचे. कारण त्यावेळेस कावळा जर घरावर बसला तर कोणीतरी पाहुणे येणार असं समजल्या जायचं. आणि आज माझ्याकडे पांडुरंग पाहुणे येणार कारण कावळा जर बसला तर. आणि त्यावर महाराजांनी काव्य लिहिलं. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून घे माये सांगत आहे. म्हणजे पांडुरंग पाहुणे येणार हा संकेत मला कावळ्याच्या माध्यमातून मिळतो. तसाच माऊलीला निरोप चंदन पाखराच्या आधी ज्ञानेश्वर माऊलीकडे पाठवण्याचा गुलाबराव महाराजांचा प्रयत्न दिसतो. म्हणून ते म्हणतात, ऐक तू एवढे चंदन पाखरा, निरोप माहेरा नेई माझा. निरोप माहेरा नेई माझा. माझ्या माहेराला ज्ञानेश्वर माऊलीकडे माझा निरोप घे. महाराजांनी जवळपास 139 ग्रंथांची रचना केली. 7000 पृष्ठांचं काव्य लिहिलं. संस्कृत, प्राकृत, हिंदी भाषेवर महाराजांचं प्रभुत्व होतं. नवनवीन वृत्तांच्या रचना महाराजांनी केल्या. मानवी जीवनाशी संबंधित सर्वच विषयावर मतप्रदर्शन केलं. आर्य महर्षी यांचे सिद्धांत आधुनिक बुद्धिवादाच्या निकषावर तपासून पाहिले. त्याची अनिवार्यता पटवून दिली. असे जे महान तत्वचिंतक शंकर, नाथ, वारकरी संप्रदायाचे वस्तुनिष्ठ, मूलाग्राही, विवेचनकार अर्थात समन्वय महर्षी ज्ञानेश्वर किंवा बाध्य शंकराचार्याचे पुनरवतार म्हणता येतील असे प्रज्ञाचक्षू ज्ञानेश्वर कन्या कृष्णपत्नी मधुरा द्वैताचार्य संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचे ऐन तारुण्यात 34व्या वर्षी इसवी सन 1915 20 सप्टेंबर भाद्रपद शुद्ध 12 वामन द्वादशी रोजी पुणे मुक्कामी चाकण आईल मिल परिसरातील वास्तूत सूर्योदयाचे मंगलसमयी ब्रह्मपदी लीन झाले. असे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज आपणा सर्वांना सोडून गेले, ब्रह्मपदी लीन झाले. परंतु त्यांच्या ग्रंथांचा आपण जर सर्व मागोवा घेतला तर ते अजूनही, म्हणून समर्थ जे म्हणतात, पहा माझा ग्रंथ नीट सायुज्याची वाट सापडेल की. मी गेलो नाही हे लक्षात घ्या. तर मी आहे तर कशाच्या रूपानं आहे? ग्रंथांच्या रूपानं आहे. आणि या ग्रंथाची जर तुम्ही आकलन केलं तर मी त्यात सदोदित तुम्हाला सापडेल. आणि असे महाराज जर आपल्याला सापडायचे असेल तर महाराजांच्या ग्रंथाचा आपण जर मागोवा घेतला तर आपल्यालाही महाराजांचा अनुभव येऊ शकतो. हे या आज महाराजांचं चरित्र सांगणं इतकं सोपं नाही, फार मोठं आहे. ते माझी बालबुद्धी तिथपर्यंत पोचू शकत नाही.
पण थोडासा चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न केला अल्पसा. तो प्रयत्न आपण शांत चित्ताने ऐकून घेतला आणि याबद्दल आपणा सर्वांचे आभार. संत समागम या माध्यमातून मला प्रवचनाची चिंतनाची महाराज संधी दिली, याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो, आपल्या ऋणात राहू इच्छितो. जय जय रघुवीर समर्थ.